हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी बनवणार आहे पारंपरिक पद्धतीची अशी चमचमीत आणि झणझणीत भरलेली मसाली वांगी। तर त्यासाठी मी 4 ते 5 वांगी घेतलेली आहे। मी अशी मीडियम साईजची वांगी घेतलेली आहे। तर त्यानंतर मी त्याला पाण्याने स्वच्छ धुवून मधून त्याला कट करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर भरलेली वांगी बनवण्यासाठी मी मसाला केलेला आहे। त्यासाठी मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे, फक्त शेंगदाणेच भाजून घेतलेले आहे। त्यानंतर खोबरं, जिरे, अद्रक, लसूण, मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर हा मसाला मी घेतलेला आहे। त्यानंतर हा मसाला मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे। मसाला जास्त बारीक करायचा नाही आहे, त्याला आपण थोडंसं जाडसरच वाटणार आहोत। तर मसाल्यामध्ये मी हळद आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। मसाला चांगला मिक्स करून त्यानंतर मी वांग्यामध्ये तो मसाला व्यवस्थित असा भरून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि उरलेला जो मसाला आहे तो आपण नंतर भाजीमध्ये टाकणार आहोत। कढईमध्ये मी तेल टाकून त्याच्यामध्ये मी जिरे, कढीपत्ता आणि हिंग टाकून फोडणी करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला भरलेली जी वांगी आहेत ती आपण तेलामध्ये टाकणार आहोत। 3 ते 4 मिनिटे आपण या वांग्यांना असंच तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पाणी आणि आपला जो उरलेला जो मसाला आहे तो आपण त्याच्यामध्ये टाकून देणार आहोत। आणि ही भाजी आपण शिजण्यासाठी ठेवून देणार आहोत। ही भाजी खायला खूप चवदार लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे। झटपट 10 ते 15 मिनिटात ही भाजी तयार होते। जर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपली भाजी तयार झालेली आहे। तुम्ही ही भाजी चपातीबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता। आपली भाजी तयार झालेली आहे। धन्यवाद।